बाय. कुठे जातो बाबू? रुक्मिणी माऊकडे म्हणायचं. काय म्हणायचं? माऊकडे. कशासाठी जातोय माऊकडे आपण? खायला द्यायला जातोय की नाही तिला. तिचा खाऊ आपल्याकडे आलेला आहे हाय की नाही. म्हणून आपण जातोय कुठे? रुकाकड नाही म्हणायचं बाबू. रुक्मिणी माऊ. काय म्हणायचं? गुड. रुका म्हणते, रुका म्हणते. तुला कोण आवडतं? मी आवडते का रुका माऊ आवडते? मी नाही आवडत. रुका माऊ आवडते. ओके. सगळे आवडतात मला. सगळे आवडतात तुला? ओके. चला आता आम्ही जात आहोत रुक्मिणी माऊकडे, म्हणजेच माझ्या छोट्या दीदीकडे. ओके चलो. तर राधाच्या बोलण्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही आज कुठे जातोय. तर आम्ही जात आहोत माझ्या छोट्या दीदीकडे, म्हणजेच राधाराणीच्या माऊकडे. कारण गावाकडनं जो काही मला सामान दिला होता, रानमेवा दिला होता, तो तिलाही द्यायचा होता. आणि चुकून काय झालं, मी तिच्यापाशी उतरणार होते पण मला झोप लागली आणि आमची गाडी आली पुढे. त्यामुळे ते सगळं साहित्य माझ्याकडे आले आणि आता मला परत तिच्याकडे साहित्य द्यायला ते जायचं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही जात आहोत. तर चला. पुण्यामध्ये फिरणं म्हणजे जितक्या जवळ वाटतं तितक्या जवळ नसतं. बराच दूर ट्रॅव्हल करून जावं लागतं. पण आम्ही पोहोचलोय तिच्या माऊकडे आणि आल्या आल्या तिच्या माऊने चेहरा दाखवायचा मना केला. ती बोलली माझा चेहरा कॅमेऱ्यात अजिबात घेऊ नको. मग काय, मी आणि राधाराणी आम्ही दोघींनी मस्त एन्जॉय केलं. चहा वगैरे घेतला, पाणी पिलं. राधाराणी तर त्या टॉय सोबत मस्त खेळण्यात गुंग होती. हे बघ राधाची माऊ. राधाराणी. बाय. ऐक ना. तशी ती लाजाळू तर नाही, परंतु कॅमेऱ्यासमोर यायला नको बोलते. ठीक आहे, ज्याची त्याची इच्छा असते. आणि आम्ही गाठी भेटी घेतल्या आणि आम्हाला निघायला बराच लेट झाला. बघू शकता तुम्ही, संध्याकाळचे 6 वाजले होते आणि आम्ही घरी निघालो. तर मस्त वातावरण झालं होतं. सुंदर अशा बिल्डिंग दिसत होत्या. हायवेवरून जात होतो आम्ही. लाईट वगैरे सगळीकडे लागलेल्या. आणि जाता जाता राधाराणी बोलली की मला घरी जाताना आईस्क्रीम घेऊन द्यायची. तिला पण एक आईस्क्रीम घेऊन दिली. थंडीचे दिवस आहेत पण लेकरांचा हट्ट पुरवावा लागतो. तर आजचा असा दिवस होता माझा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅलो. बाय बाय. बाय बाय.